नमस्कार, वेलकम. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. जसं मी सांगितलं तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये की आमच्या घरी एक नवीन फंक्शन आहे. तर ते नवीन फंक्शन आहे माझ्या भावाच्या मुलीचा बर्थडे. तर चला तर सगळी डिटेल आणि कसं झाला बघूया माझ्या या ब्लॉगमध्ये. तर हाय गाईज, आम्ही निघालेलो आहो. आता बघा आम्ही निघालो पार्टीमध्ये. बर्थडे पार्टी करायला तुम्ही पण या. ओके, तो चला जाऊया बर्थडे पार्टी. बाय. चलो बर्थडे पार्टी में चलो 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 चलो. ये देखो सीता बर्डी. अभी आगे हैं हम अपने फाइनल डेस्टिनेशन पे जहाँ पे है आदू का बर्थडे. बर्डी है ये सीता बर्डी. नागपुर का मेन बर्डी. ये है आदू की मम्मी. हाय. सबका पहले शूट ले लेती हूँ, बाद में को मिलेगा नहीं. वो प्रिंसेस वो कार में बैठी है. अच्छा अच्छा लेती हूँ. इथे होत आहे आदूची एंट्री. तर आदू आलेली आहे फायनली रेडी होऊन. तर आदू येत आहे कारच्या बाहेर. आदूची एंट्री बघा. ही आहे बर्थडे गर्ल, माझा भाऊ आणि त्याची मुलगी, आणि हे आहे फुल फॅमिली. तर आदूची एंट्री होत आहे. चला तर आदूच्या बर्थडेला. एंट्री. इथे आदूची एंट्री झालेली आहे. सगळे मुलं आदूला पाहून खूप खुश झाले आहे. आणि हे बघा तिच्यासाठी जे बड्डे एंट्रीसाठी स्कूटी आणलेली आहे माझ्या मोठ्या भावाने तिला गिफ्ट म्हणून. ते तिथे छान छान तिचा फोटोशूट करत आहे. आमच्याकडे थोडा वेळ होता तर आम्ही दोघे माहिले की छान असं रील वगैरे शूट करत होतो. तर लगेचच थोडंसं काही माझा पाय लचकला आणि मी पडता पडता वाचली. अरे बापरे. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे काय सुरू आहे. जिथे दोन बाया भेटल्या की त्यांना काय दिसतं, हिने साडी कशी घातली, याची साडी कशी आहे. तर ते सगळं विचारत आहे. माझी बहीण आणि ही लाली विचारत आहे की साडी किती सुंदर आहे, कुठून घेतली आम्हाला पण सांगा. आणि सगळे तिच्या तारीफची छान तारीफ करत आहे. तर आम्ही चाललेलो आता फायनली जिथे आहे हॉलमध्ये, लिफ्टमध्ये बसून हॉलमध्ये. तर हे बघा आम्ही निघालेलो हॉलसाठी. हॉल आलेले. अरे आता काय झालेलं, हॉल आला तरी आम्ही परत एकदा खाली गेलो आणि मग वर आलो, कारण की अमयने तिथे पूर्ण लिफ्ट बंद करून पुन्हा सुरू केली होती. फायनली आम्ही इथे येऊन पोचलेलो आहोत जिथे आहे आदूचं बर्थडे. हे बघा किती सुंदर आहे आदूचं बर्थडेचा हॉल. वाव, मला तर खूप आवडला आहे. छान डेकोरेशन, छान सुंदर. सगळे आलेले आहे पाहुणे आमचे. मी सगळ्यांना दाखवत आहे शूट अरे वा, हे किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आदूच्या वाढदिवसाला. इथे होणार आहे आदूची केक कटिंग. हा मोठा सुंदर फोटो. हे आजूबाजूला छान सुंदर डेकोरेशन. आजकालची मुलं किती लकी आहेत ना, आईवडील किती त्यांच्यासाठी करतात. किती सुंदर सुंदर त्यांच्यासाठी डेकोरेशन, हाऊस मोज सगळं करतात. आपला जमाना केला जिथे आमच्या इथे केकसुद्धा कटिंग व्हायचा नाही. असो, आपल्या आपल्या नशिबाने सगळे करतात. बघा किती सुंदर आहे हे सगळं डेकोरेशन. वाव, सगळं डेकोरेशन खूपच सुंदर केलेलं आहे. तिथे जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे. आमचे काही पाहुणे यायचे आहे, काही आलेले. आता बघा फायनली आधीची सुंदर एंट्री झालेली आहे स्कूटीने. लाल तर तिची एंट्री होत आहे. बघा लाल स्कूटीवर ती किती सुंदर एंट्री घेत आहे. तिची सगळे खूप सुंदर. हॅपी बर्थडे आई बाबा. तिची आदूची एंट्री होत आहे. आता आदू घेत आहे तिच्या बर्थडेसाठी एंट्री. तर आदूची एंट्री सुरू झालेली आहे. आता आदूची एंट्री खूप सुंदर झालेली आहे. सगळे तिच्या एंट्रीला आलेले आहे तिच्यासोबत. तुम्ही या साईडला या ना.
दाखवते. हे काहीतरी तर आता तुम्हाला घेऊन चालते आजूच्या वाढदिवसामध्ये. तर बघा तुम्ही सगळं कसं झालेलं आहे आजूचा वाढदिवस. तर बघा फादर आणि डॉटर सुंदर डान्स परफॉर्मन्स. किती सुंदर. लंबी हो तेरी उम्र हम सबका अरमान है. लंबी हो तेरी उम्र हम सबका अरमान इथे मी माझ्या आदवीसाठी छोटंसं गिफ्ट आणलं होतं, एक सिल्वर चेन. याच्यावर मला एक गाणं आठवलं की सोने पे छाई महंगाई तो मैं चांदी ले आई. तर हिच्यासाठी आहे छोटंसं गिफ्ट. मला असं आदूला खूप आवडलं असं मला वाटते. तर मी माझ्या आदूला छान माझ्या हाताने हे घालून दिलेलं आहे. तर आता वेळ आहे फोटोशूटची. प्रत्येकाने आपले आपले फोटोशूट छान इथे केलेले आहे ॲल्बमसाठी आदूच्या वाढदिवसाच्या. बघा किती सुंदर सुंदर सगळ्यांनी फोटोशूट केलेले आहे. सगळे किती छान दिसत आहेत, गवळे दिसत आहे. आमची फॅमिली, मॅटर्नल फॅमिली, पॅटर्नल फॅमिली सगळे खूपच सुंदर सुंदर आम्ही इथे फोटोशूट केलेलं आहे. कार्यक्रमाचा सुंदर क्षण म्हणजे हा. इथे बघा माझे काका, बाबा, 2 आत्या किती सुंदर हम साथची पोज करत आहेत. आता जेवणाची वेळ झालेली आहे. सगळ्यांना खूप भुका लागलेल्या होत्या, तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान इथे जेवण केलेलं आहे. खूप सुंदर सुंदर जेवण होतं, मस्त मजेशीर. आम्ही सगळ्यांनी मिळून इथे जेवण केलेलं, खूप मजा आली आम्हाला. मग व्हिडिओवाल्याने आम्हाला म्हटलं काहीतरी तुम्ही शूट करा बायांनो. तर बघा आम्ही इथे त्यांनी जसं सांगितलेलं का शूट केलेलं आहे की काहीतरी, पण छान होतं, मजा आली छान. असं काही काही क्षण असतात जे आमचे अविस्मरणीय असतात. तसं हा बड्डे होता. तरी तुम्हाला आमचा घरचा बड्डे कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.
अभी सब लोग बाय करना, 3 बोलने दो। मैं 3 काउंट करने पे, 3 काउंट करने पे, ओके। हाथ नीचे। 1 2 3 स्टार्ट।